नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय वर्ल्ड आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. कलर्स मराठीवरती ना स्वामींची एक खूप सुंदर मालिका लागते ज्याचं नाव आहे जय जय श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही ती मालिका बघतच असाल. त्या मालिकेमध्ये ना आता काही दिवसापूर्वीच तो भाग प्रदर्शित झाला ज्यात चोळप्पा महाराजांचं निधन झालेलं आपल्याला दाखवण्यात आलं. तो भाग बघत असताना ना मला तो दिवस आठवला जेव्हा मला पहिल्यांदा ही गोष्ट कळाली होती. तेव्हा स्वामी नुकतेच माझ्या आयुष्यात आले होते. मी स्वामींबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला जेव्हा मला कळालं की चोळप्पा महाराजांना असं अल्पायुष्य मरण आलं आहे, तेही स्वामी निर्वाणाआधी, म्हणजे स्वामी या जगात मानवरूपी देहामध्ये उपस्थित असताना चोळप्पांना मरण आलं आहे, हे जेव्हा मला पहिल्यांदा कळालं त्यावेळेला माझ्या मनात अशी शंका आली होती की का नाही स्वामींनी आपल्या या प्रिय भक्ताला वाचवलं, का नाही टाळू शकले स्वामी आपल्या या प्रिय भक्ताचा मृत्यू. मग खरंच स्वामी देवस्वरूप आहेत का, अशी शंका खरंच माझ्या मनात आली होती आणि त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्याचं उत्तर तर मला मिळालं, पण त्यासोबत एक खूप मोठी शिकवण मिळाली जी आध्यात्मिक प्रवासात आपल्या खूप उपयोगी पडते आणि ती ना मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केली जो मी स्वामींबद्दल बनवला होता. तर हे उत्तर शोधताना मला असं कळालं की ज्या वेळेला चोळप्पा महाराजांना स्वामी सेवा करण्यापासून वंचित करण्यात आलं होतं त्यावेळेला रागाच्या भरात किंवा भावनिक होऊन म्हणा चोळप्पा महाराजांनी आपल्या घरासमोर एक खड्डा खणला आणि त्यांनी स्वामींसमोर अशी इच्छा व्यक्त केली की स्वामी, जेव्हा तुम्ही देहत्याग कराल तेव्हा तुमचा देह इथे ठेवण्यात यावा किंवा तुमची समाधी इथे माझ्या घरासमोर असावी. त्यावेळेला स्वामी चोळप्पा महाराजांना असे म्हणाले की चोळ्या, या खड्ड्यात मी आधी तुला गाडेन आणि मग मी जाईन. याचा अर्थ स्पष्ट होता आणि स्वामींनी आधीच अशा बोलण्यातून चोळप्पा महाराजांना ही कल्पना दिली होती की चोळप्पा महाराजांचा मृत्यू हा स्वामी निर्वाणाआधी होणार आहे. आपला जन्म, आपला मृत्यू आणि आपलं आयुष्य हे आपल्या हातात नसतं, हे आपल्या पूर्वकर्मावरती अवलंबून असतं. आपल्या गतजन्मात आपण जे काही पाप पुण्य केले त्याच्यावर आपण कुठे जन्म घेणार आहोत, आपलं आयुष्य कसं असणार आहे आणि आपलं मरण कधी असणार आहे हे अगोदरच सगळं लिहिलेलं असतं. ते आपल्या हातात नसतं ना, ते देवाच्या हातात असतं. पण तरीसुद्धा आपल्या प्रिय भक्तासाठी ना कधी कधी देव यात हस्तक्षेप करतो आणि स्वामींनी सुद्धा तसा प्रयत्न केला होता. स्वामी आणि चोळप्पा महाराज जेव्हा मनोरला गेले होते तेव्हा तिथून अक्कलकोटला परत येताना स्वामींनी चोळप्पा महाराजांना सुचवलं होतं की चोळ्या, या वाटेने खूप काटेकुटे आहेत, मनोरच्या वाटेने खूप काटेकुटे आहेत, तर आपण त्या वाटेने न जाता आपण दुसऱ्या वाटेने जाऊयात. पण स्वामींच्या बोलण्यातली ती सूचना, तो संकेत चोळप्पा महाराजांना समजला नाही. त्यांना घरी जायची खूप घाई झाली होती, त्यामुळे त्यांनी त्याच मार्गाने जायचं ठरवलं. मनोरला त्यावेळेला पटकीची साथ पसरली होती ज्याची लागण चोळप्पा महाराजांना झाली. त्यांना ताप भरून आला आणि दुसऱ्याच दिवशी चोळप्पा महाराजांचं निधन झालं. इथे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की स्वामी महाराज जेव्हाही काही संकेत द्यायचे किंवा त्यांना काही सूचना द्यायची असायची तेव्हा ते नेहमी कोड्यात द्यायचे आणि चोळप्पा महाराज हे असे एकमेव भक्त होते की ज्यांना प्रत्येक वेळेला स्वामींच्या बोलण्यातला अर्थ कळायचा. पण त्यावेळेला चोळप्पा महाराज आपल्या प्रपंचाच्या मायापाशामध्ये इतके अडकले होते, त्यांना घरी जायची इतकी घाई झाली होती की त्यांना साक्षात परमेश्वराने आपल्या मृत्यूबाबत दिलेला संकेत कळाला नाही आणि तिथेच ते चुकले आणि ते त्यांचं कर्म होतं. आणि म्हणून देव म्हणतो की मला नका घाबरू, तुमच्या कर्माला घाबरा, कारण तुमच्या कर्मासमोर देवही काही करू शकत नाही. आपल्या बाबतीतही असंच होतं अनेकदा. आपण एखादी गोष्ट करतो, पुढे जाऊन संकटात सापडतो, त्यावेळेला ते आपलं कर्म आहे असं समजावं, देवाला कधीही दोष देऊ नये. आणि थोडंसं मागे जाऊन विचार केला ना तर आपल्यालाही कळतं की कुठे ना कुठे आपल्यालाही तो संकेत मिळालेला असतो, पण आपण आपल्याला हवं तेच करतो. आपण आपल्या मोहाच्या दिशेनंच वळतो आणि पुढे जाऊन संकटात सापडतो आणि तेच चोळप्पांच्या बाबतीत झालं. आणि त्यामुळे अगदी आपल्या शेवटच्या क्षणीसुद्धा चोळप्पा महाराज स्वामींच्या दर्शना वाचून मुकले. शेवटी बाळप्पा महाराजांनी स्वामींचं चरणतीर्थ आणून शेवटच्या क्षणाला चोळप्पा महाराजांना पाजलं होतं. पण आपले स्वामी माऊली इतके प्रेमळ आहेत ना की आपला भक्त किती जरी चुकला, किती जरी संकटात असला तरीसुद्धा आपल्या भक्ताची पाठ ते कधीच सोडत नाहीत. आणि चोळप्पांच्या बाबतीतसुद्धा असं झालं होतं. ज्यावेळेला त्यांना पटकीची लागण झाली, त्यांना ताप आला आणि त्यांचा मृत्यू आता अटळ होता, त्यात स्वामी देखील काही करू शकत नव्हते, तरीसुद्धा तो ताप स्वामींनी स्वतःच्या अंगावर घेतला होता. कारण शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्या प्रिय भक्ताची होणारी तडफड स्वामींना बघवत नव्हती.
तर असे प्रेमळ आहेत आपले स्वामी माऊली, त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास आणि आपली भक्ती नेहमी दृढ ठेवा. आणि फक्त सेवा आणि भक्ती करून नाही चालत, तर जे छान विचार स्वामी माऊलींनी आपल्याला दिलेत ना, त्या विचारांवर चालत राहूया. खूप छान छान शिकवणी स्वामी महाराजांनी आपल्याला दिल्या आहेत, जसं की कधीही कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कोणी आपल्याशी वाईट वागत असेल तरी त्याच्याबद्दल मनापासून वाईट चिंतू नका. कोणाची उणीधुणी काढू नका, कोणाला आपल्यापेक्षा कमी लेखू नका, कोणाला शिव्याशाप देऊ नका, कोणाच्याही पापामध्ये भागीदारी होऊ नका. अशा अनेक गोष्टी स्वामी महाराजांनी आपल्याला शिकवल्यात. तर त्या मार्गावर चालत राहाव्यात, अशीच स्वामींची सेवा करत राहाव्यात. स्वामी प्रत्येक वेळेला नक्की आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते नक्की देतील. तर हेच विचार मला सगळ्यांसोबत शेअर करायचे होते. पुन्हा नक्की भेटू अशाच एका स्वामीमय व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि थँक्स फॉर वॉचिंग.